नमस्कार मित्रांनो, आज आपण राज्यशास्त्राचे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न. भारतीय राज्यघटना प्रश्न. 1. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे? 1. 44, 2. 48, 3. 46, 4. 50. उत्तर 44, 2. घटनाकारांच्या मते भारतीय राज्यघटनेची गुरुकिल्ली म्हणजे हे होय. 1. घटनेचा मसुदा. 2. मूलभूत अधिकार. 3. घटनेचा सरनामा. 4. मार्गदर्शक तत्त्वे. उत्तर घटनेचा सरनामा. 3. 110वे घटनादुरुस्ती विधेयक कशाबाबत आहे? 1. संसद विधिमंडळात महिलांना 33% आरक्षण. 2. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण. 3. लोकपाल. 4. लोकयुक्त. उत्तर संसद विधिमंडळात महिलांना 33% आरक्षण. 4. विधान परिषद सदस्यांशी संबंधित योग्य बाब खालीलपैकी कोणती? 1. विधान परिषदेतील काही सदस्य विधानसभा सदस्यांनी निवडलेले असतात. 2. विधान परिषदेतील प्रत्येक सभासद दर 2 वर्षांनी निवृत्त होतो. 3. विधान परिषदेतील काही सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती मार्फत होते. 4. विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. उत्तर विधान परिषदेतील काही सदस्य विधानसभा सदस्यांनी निवडलेले असतात. 5. राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो? 1. गृहमंत्री. 2. पंतप्रधान. 3. राष्ट्रपती. 4. उपराष्ट्रपती. उत्तर पंतप्रधान. 6. भारतीय संसद महाराष्ट्र राज्य विधिमंडळ यांची सभागृहे आणि त्यातील सदस्य संख्या यांच्या जोडीला योग्य पर्याय कोणता? 1. महाराष्ट्र विधानसभा 278. 2. महाराष्ट्र विधान परिषद 88. 3. लोकसभा 543. 4. राज्यसभा 250. उत्तर राज्यसभा 250. 7. खालीलपैकी घटनेत नमूद असलेले मूलभूत कर्तव्य ओळखा. 1. वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे. 2. हुंडा पद्धती बंद करणे. 3. निरक्षरता दूर करणे. 4. राष्ट्रीय नेत्यांचे मन राखणे. उत्तर वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे. 8. भारतीय घटनेचा सरनामा हा राज्यघटनेचा एक भाग आहे अशा स्वरूपाचा निर्णय या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. 1. गोलकनाथ विरुद्ध पंजाब. 2. मिनवा मिल्स लिमिटेड विरुद्ध भारत सरकार. 3. केशवल भारती विरुद्ध भारत सरकार. 4. विद्यावती विरुद्ध राजस्थान सरकार. उत्तर केशवल भारती विरुद्ध भारत सरकार. 9. राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यासाठी बंदी करण्यात आली आहे? 1. कलम 21. 2. कलम 23. 3. कलम 24. 4. कलम 28. उत्तर कलम 24. 10. कोणत्या कलमानुसार संसद घटना दुरुस्ती करू शकते? 1. कलम 350. 2. कलम 368. 3. कलम 370. 4. कलम 360. उत्तर कलम 368. 11. खालीलपैकी कोणत्या राज्याने नव्याने विधान परिषदेची स्थापना केली आहे? 1. महाराष्ट्र. 2. राजस्थान. 3. जम्मू काश्मीर. 4. आंध्र प्रदेश. उत्तर आंध्र प्रदेश. 13. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली होती? 1. डॉ. राजेंद्र प्रसाद. 2. एच. मुखर्जी. 3. डॉ. सच्चिदानंद सिन्हा. 4. मोतीलाल नेहरू. उत्तर डॉ. सच्चिदानंद सिन्हा. 14. मूलभूत उपहक्क समितीचे अध्यक्ष कोण होते? 1. एच. मुखर्जी. 2. के. मुन्शी. 3. वल्लभभाई पटेल. 4. जे. कृपलानी.
उत्तर जे भगृपलानी. 15 कलम नम. मध्ये भारताचे वर्णन राज्यांचा संघ असे करण्यात आले आहे. 1. कलम 1. 2. कलम 2. 3. कलम 3. 4. कलम 4. उत्तर कलम 1. 16. एकेरी नागरिकत्व ची पद्धत भारताने कोणत्या घटनेकडून स्वीकारली आहे? 1. USA. 2. जपान. 3. जर्मनी. 4. ब्रिटिश. उत्तर ब्रिटिश. 17. संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली? 1. भीमराव. 2. जवाहरलाल नेहरू. 3. के. मुन्शी. 4. एच. मुखर्जी. उत्तर एच. मुखर्जी. 18 रोजी संविधान सभेने भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृत केला. 1. 22 जुलै 1947. 2. 17 नोव्हेंबर 1947. 3. 24 जानेवारी 1950. 4. 4 नोव्हेंबर 1948. उत्तर 22 जुलै 1947. 19 उद्देश पत्रिका ही कोणी मंडळी होती? 1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 2. मोतीलाल नेहरू. 3. डॉ. राजेंद्र प्रसाद. 4. जवाहरलाल नेहरू. उत्तर जवाहरलाल नेहरू. 20 घटनेचा अंमल पासून सुरू झाला. 1. 26 जानेवारी 1950. 2. 26 नोव्हेंबर 1949. 3. 26 ऑगस्ट 1947. 4. 4 नोव्हेंबर 1948. उत्तर 26 जानेवारी 1950. 21 मसुदा समितीमध्ये खालीलपैकी कोण नव्हते? 1. डॉ. के. मुन्शी. 2. एन. गोपालस्वामी अय्यंगार. 3. आल्हादी कृष्णस्वामी अय्यर. 4. भीमराव. उत्तर भीमराव. 22 भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. 1. 19 ते 22. 2. 31 ते 35. 3. 22 ते 24. 4. 31 ते 51. उत्तर 19 ते 22. 23 राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा यांच्याकडे सादर करतात. 1. राष्ट्रपती. 2. उपराष्ट्रपती. 3. पंतप्रधान. 4. राज्यपाल. उत्तर राष्ट्रपती. 24 सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांची नेमणूक करतात. 1. राष्ट्रपती. 2. राज्यपाल. 3. पंतप्रधान. 4. सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती. उत्तर सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती. 25 रोजी पंडित नेहरूंची घटनेची उद्देशपत्रिका प्रस्तावना लिहिली. 1. 11 डिसेंबर 1946. 2. 29 ऑगस्ट 1947. 3. 10 जानेवारी 1947. 4. 9 डिसेंबर 1946. उत्तर 1. 11 डिसेंबर 1946. 28 भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? 1. डॉक्टर आंबेडकर. 2. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 3. पंडित नेहरू. 4. लॉर्ड माउंटबॅटन. उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 29 घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? 1. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 2. डॉक्टर आंबेडकर. 3. महात्मा गांधी. 4. पंडित नेहरू. उत्तर डॉक्टर आंबेडकर. 30 खालीलपैकी संसदेचे स्थायी सभागृह कोणते? 1. लोकसभा. 2. विधानसभा. 3. राज्यसभा. 4. विधान परिषद. उत्तर राज्यसभा.